उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं. आम्ही फ्रंट फुटलाच खेळणारे आहोत, बॅक फुटला जातच नाही आम्ही. नव्याने आता केंद्र उघडत नाही आहोत, पण जे केंद्र उघडलेले आहेत ते सगळे चालवणार. काय काय चौकशी चाललेली आहे. काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं, असं नसतं. चौकशी नीट करावी लागते, कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो. आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली, कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारिज करते. आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे. आत्तापर्यंत आपण बघा, अतिशय वेळेत या संदर्भात FIR दाखल झालेला आहे, FIRवर कारवाई चाललेली आहे, अटकही झालेली आहे. त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही. आम्ही त्याचे पैसे ऑलरेडी देऊनच टाकले. ही जी आम्ही घोषणा केली होती त्याचे पैसे दिले आहेत, त्याची तरतुदी आम्ही केली आहे. त्यामुळे आता त्याची पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही. त्यात काही कमी पडले असतील तेवढेच येते. जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलं आहे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. NDRFच्या निकषाप्रमाणे पैसे दिले, त्याच्यासोबत 10,000 रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले, विहिरीकरता वेगळे दिले. असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाहूचा, त्या कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 8,500 रुपये प्लस 10,000 रुपये आहेत आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत. त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती, त्याला 22,000 प्लस 10,000 आहेत, म्हणजे 32,000 आहेत त्याला. आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला 17,500 आणि 10,000 असे 27,000 आहेत. तसे दिले. खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही. याचं कारण भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांना न्यायालय मान्य नाही, त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांना RBI मान्य नाही, त्यांना विधानमंडळ मान्य नाही, त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत, त्यांना CAG मान्य नाही. त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणे हास्यास्पद आहे. अरे पहिल्या बेंचवाल्यांनी जरा मागच्यांना ताबे दे. नाही, याच्यामध्ये शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा या ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे. लोकपाल विधेयक जे आहे हे केंद्राने आपलं मंजूर केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा करायला त्यांनी सांगितलेली आहे की आपण लोकपाल विधेयक करताना राज्यासोबत केंद्राचे अधिकारी पण त्याच्यामध्ये घेतले होते. तर त्यांनी त्यात तेवढी सुधारणा आपल्याला सांगितली आहे. बाकी सगळं मान्य केलं आहे. तेवढी सुधारणा आपण करणार आहोत की केंद्राचे अधिकार हे केंद्रीय लोकपाल बिलाने कव्हर असल्यामुळे त्यांना वगळायचं. बाकी आपलं लोकपालाचं बिल त्यांनी जवळपास सगळं मान्य केलेलं आहे. आणि आपलं जे पब्लिक सिक्युरिटीचं जे विधेयक होतं
ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते लवकरच मान्य होईल. आज आदित्य ठाकरेंचं फ्लाईट मिस झालं 11-12 दोनच दिवस उद्धव ठाकरे येणार आहे. वाटतं व्यवस्थित विमान घेऊन येतील अधिवेशनाला. मगाशी मी बोललो ना त्याच्याबद्दल. विमान मिस होणार नाही ना त्यांचं. मग विमान मिस होणार नाही. अरे बाबा मी मगाशीच सांगितलं ना, आरोप टीका करायची असेल तर पूर्ण वेळ तर अधिवेशनात बसलं पाहिजे. कारण विमानाचं उलट ते कारण चांगलं. उद्धव ठाकरे म्हणतायत की उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं. बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे, गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो. गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येईल. खूप लोक समृद्धीने आले. काय नाही, त्याचं उत्तर त्यांना देऊ ना. त्यांनी त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत मांडावा, त्याचं उत्तर त्यांना देऊ. आम्ही फ्रंट फुटलाच खेळणारे आहोत, बॅक फुटला जातच नाही आम्ही.